topic inheritance and variation. Today discuss next remaining very small articles, linkage and crossing over, and then we discuss next article autosomal inheritance. आज आता या लेक्चरला ही दोन छोटी महत्वाची आर्टिकल समजून घ्यायची. यातल्या कोणत्याही आर्टिकल्स वरती 2 मार्काचं छोटा प्रश्न पडू शकतो आणि बेसिक कन्सेप्ट म्हणून सुद्धा हे सर्व माहिती असणं गरजेचं आहे. सो फोकस ऑन दीज आर्टिकल्स. फर्स्ट अबाउट व्हॉट इज मीन बाय लिंकेज. पहिल्यांदा लिंकेज म्हणजे काय अगोदर समजून घेऊया. सपोज दिस इज द क्रोमोसोम. Suppose this is the rough diagram of chromosome. Here this is non-homologous part and this is homologous part. Here actually genes are located on chromosomes. Genes chromosome वरती असतील किंवा असतात like this. Genes are located on chromosome. They inherit together. हे सर्वची सर्व जीन्स एकत्रित असल्यामुळे जसेच्या तसे पुढच्या पिढीत वाहून नेले जातात. They inherit together. Such a type of inheritance is called as a linkage. थोडक्यात जीन्स एकत्रितरित्या क्रोमोसोम वरती असतात आणि ते सगळे जीन्स जसेच्या तसे पुढच्या पिढीत वाहून नेले जातात. या प्रक्रियेला लिंकेज असं म्हटलं जातं. अँड हिअर ऍक्च्युली देयर आर 2 टाइप्स ऑफ लिंकेज. लिंकेजचे 2 प्रमुख प्रकार पडतात. त्यातला पहिला असेल कंप्लीट लिंकेज. मग आता कंप्लीट लिंकेज म्हणजे काय? अगदी सेम अकॉर्डिंग टू नेम इंडिकेट. नावानुसार इथं हे जे सगळे जीन्स आहेत सगळेचे सगळे जसेच्या तसे पुढे वाहून नेले जातात. यालाच कंप्लीट लिंकेज असं म्हटलं जातं. हेच आपण इंग्लिश मध्ये कसं सांगणार? Genes are closely located. अगदी घासून एकमेकांलगत सगळे जीन्स असतात. Genes are closely located and inherit together to the next generation, called as a complete linkage. जेवढे जीन्स असतील तेवढे जसेच्या तसे सगळेच जीन्स एकत्रित पुढच्या पिढीमध्ये वाहून नेले जातात. याला कंप्लीट लिंकेज असं म्हटलं जातं. देन सेकंड, इनकम्प्लीट. इनकम्प्लीट याचा अर्थ काय? अर्धवट किंवा अपूर्ण. अर्धवट किंवा अपूर्ण यातले काही जीन्स पुढच्या पिढीमध्ये जातील, काही जीन्स तसेच राहतील. याला आपण इनकम्प्लीट लिंकेज असं म्हणतो. हेच आपल्याला कसं सांगता येईल? हिअर जीन्स आर वाइडली लोकेटेड. एकत्रित एकाच ठिकाणी जीन्स नसतात. पूर्ण क्रोमोसोम वरती कुठेही कसेही पसरलेले असतात, एकत्रित नसतात. जर जीन्सच एकत्रित नसतील, स्प्रेडिंग नेचर मध्ये असतील, वाइडली लोकेटेड असतील, तर सगळेच जसेच्या तसे वाहून नेले जाणार नाहीत. हे इथं महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी काय सांगणार? जीन्स आर वाइडली लोकेटेड ऑन क्रोमोसोम, हेन्स ऑल जीन्स आर डज नॉट इनहेरिट टुगेदर to the next generation. Such concept is called
कॉल्ड ॲज ए इनकम्प्लीट लिंकेज. याला इनकम्प्लीट लिंकेज असं म्हणायचं. एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर जीन्स हे क्रोमोझोम वरती असतात. ते जर क्लोजली असतील एकत्रित आणि ते सगळेच जसेच्या तसे वाहून नेले की म्हणायचं कंप्लीट. आणि जीन्स असे कुठेही असतील, पसरलेले असतील, एकत्रित नसतील आणि त्यातले अर्धेच जीन्स पुढच्या पिढीत वाहून नेले जातील आणि अर्धे तसेच राहतील, याला म्हणायचं इनकम्प्लीट लिंकेज. द नेक्स्ट कन्सेप्ट, सेक्स लिंकेज. Sex linkage. What is the sex linkage? Here, transmission of body character. आपल्या शरीरातले जी काही गुणवैशिष्ट्य आहेत, लक्षण आहेत, ते ट्रान्समिट होतात, वाहून नेले जातात. ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग्स. म्हणजे आई वडिलांची शारीरिक गुणवैशिष्ट्य मुलांच्या पर्यंत वाहून नेले जातात. अलॉंग विथ सेक्स क्रोमोझोम. सेक्स क्रोमोझोमच्या मदतीने आई वडिलांची शारीरिक गुणवैशिष्ट्य मुलांच्या पर्यंत वाहून नेले जातात. या कन्सेप्टला आपण सेक्स लिंकेज असं म्हणतो. इट ऑल्सो डिवाइड्स इनटू टू टाइप्स. पुन्हा सेक्स लिंकेजचे दोन उपप्रकार पडतील. कंप्लीट सेक्स लिंकेज, इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. मग आता कंप्लीट मगाशी म्हटल्याप्रमाणेच असेल. जीन्स आर क्लोजली लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस पार्ट ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. जीन्स आर क्लोजली लोकेटेड, एकत्रित असतील, ऑन नॉन होमोलॉगस पार्ट ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. दे इनहेरिट टुगेदर, सगळेच्या सगळे वाहून नेले जातील. ड्यू टू क्रॉसिंग ओव्हर डज नॉट टेक्स प्लेस. नॉन होमोलॉगस पार्ट मध्ये कधीच क्रॉसिंग ओव्हर होत नाही. क्रॉसिंग ओव्हर कुठे घडतं? होमोलॉगस पार्ट मध्ये घडतं. इथं क्रॉसिंग ओव्हर घडतच नाही. म्हणून सगळेच्या सगळे जीन जसेच्या तसे पुढच्या पिढीमध्ये वाहून नेले जातात. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज ए कंप्लीट सेक्स लिंकेज. याचा एक्झाम्पल काय देता येईल? रेड अँड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. लाल आणि हिरवा रंग ओळखू न येणं. दुसरं एक्झाम्पल काय देता येईल? हिमोफिलिया, ब्लडचा डिसीज आहे. पुढं नेक्स्ट आर्टिकल एक्सप्लेन करत असताना हिमोफिलिया बाबत आपण बोलणार आहोत. आता सध्या एवढंच लक्षात घ्या, इट इज ए ब्लड डिसीज. आणि म्हणजे या पद्धतीचं मायोपिया, अजून एखादं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मायोपिया म्हणजे दृष्टीच्या संदर्भात डोळ्याचा आजार. रेड अँड ग्रीन कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, मायोपिया, these are the three good example of here complete sex linkage. Then second, incomplete sex linkage. Here genes are widely located, म्हणजे इथं थोडे, इथं थोडे, इकडं थोडे. Genes are widely located on non-homologous part of X and Y chromosome. They do not inherit together. सगळेच्या सगळे वाहून नेले जाणारच नाहीत. सगळेच्या सगळे वाहून नेले जाणार नाहीत कारण ते वाईडली डिस्ट्रीब्युटेड आहेत. आणि इथं योगायोगाने काय होतं? क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस. क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस होतं. जीन्स स्प्रेडिंग नेचर मध्ये वाईडली लोकेटेड आहेत आणि म्हणून या ठिकाणी यातले अर्धवट काही जीन्स ट्रान्समिट केले जातात, पुढच्या पिढीमध्ये वाहून नेले जातात, काही तसेच राहतात. हेच कॉल्ड एज ए इनकम्प्लीट सेक्स लिंकेज.
कोणताच रंग ओळखू न येणं, टोटल कलर ब्लाइंडनेस. रेटिनिटिस, डोळ्याचा आजार आहे, रेटिनाचा आजार आहे. नेफ्रिटिटिस, किडनीचा आजार आहे. म्हणजे नेफ्रिटिटिस, रेटिनिटिस आणि टोटल कलर ब्लाइंडनेस, these are the 3 good example of incomplete sex linkage. या पद्धतीचा लिंकेज हा कन्सेप्ट असेल. देन हियर व्हॉट इज मीन बाय क्रॉसिंग ओव्हर. आता सांगितल्याप्रमाणे सपोज दिस इज अ वन क्रोमोझोम. समजा हा एक क्रोमोझोम आहे, दुसरा हा एक क्रोमोझोम आहे. These are the non-homologous part. हा X chromosome, हा Y chromosome. These are the non-homologous part. आणि हे कोण आहे? homologous part. मग या ठिकाणी काय होणार आहे? These chromosome cross with each other. Crossing over takes place in the homologous part of chromosome. या होमोलॉगस पार्ट मध्ये शक्यतो क्रॉसिंग ओव्हर होतं आणि मग रचना कशी होईल? या पद्धतीनं होईल. म्हणजे या पद्धतीनं हा एक क्रोमोझोम आहे आणि हा दुसरा आहे. या पद्धतीनं इथं असं क्रॉसिंग ओव्हर होईल. हा कन्सेप्ट म्हणजे क्रॉसिंग ओव्हर. This crossing over term first coined by scientist Morgan. मॉर्गन या शास्त्रज्ञानं क्रॉसिंग ओव्हर नावाचा कन्सेप्ट पहिल्यांदा शोधून काढला. Actually this crossing over takes place in Pachytenopropates of meiosis stage. मायटोसिस आणि मियोसिस म्हणजे डुप्लिकेशन आणि रिडक्शन. उदाहरणार्थ ही पेशी आहे, याचं विभाजन होईल, 2 पेशी तयार होतील. ह्याच्यामध्ये टॉइसेन न्यूक्लियस असेल तर या 2 पेशी होतात. याच्यामध्ये सुद्धा टॉइसेन न्यूक्लियस होतो, सेम लाईक पॅरेंट. याला म्हटलं जातं मायटोसिस. मियोसिस म्हणजे काय? रिडक्शन. इथं जर टॉइसेन न्यूक्लियस असेल, या एका पेशीच्या 2 होतील, पण होत असताना कशा होतील? टॉइसेन नाही तर सिंगल एन रिडक्शन होतं, हॅप्लॉइड होतं. याला मियोसिस म्हणतात. मायटोसिस होऊ किंवा मियोसिस होऊ, त्याच्यात पुन्हा उप स्टेजेस असतात, सब स्टेजेस असतात. त्यातली मियोसिस मधली प्रोपेज फर्स्ट, पॅचिटिन प्रोपेज फर्स्ट, ह्या स्टेज मध्ये शक्यतो क्रॉसिंग ओव्हर होत असतं आणि ते क्रोमोझोम या पद्धतीनं क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस. याच्यामुळे काय होतं? फॉर्मेशन ऑफ न्यू कॉम्बिनेशन ऑफ जीन्स टेक्स प्लेस. नवीन काहीतरी घडतं. उदाहरणार्थ समजा हा एक्स क्रोमोझोम आहे, हा वाय क्रोमोझोम आहे. दोघं असे झालेत. इथं हा जो आहे 2 वेगवेगळे झालेले आहेत. हा पुन्हा इकडं असा वरती जातो, हा खाली पुन्हा असा येतो. स्पिंडल अपॅरेटस ना हा वरती उचलून घेतला जातो, हा खाली उचलून घेतला जातो, ओढून घेतला जातो. आणि म्हणून अर्धा वडिलांचा अर्धा आईचा क्रोमोझोम मिक्स होतो आणि म्हणून जी काय मुलं होतात, ऑफस्प्रिंग्स होतात, ती आई वडिलांसारखी 100% होत नाही. थोडे आईचे गुण, थोडे वडिलांचे गुण मिक्स होतात आणि म्हणून कोणताही मुलगा किंवा मुलगी 100% आईसारखी नसते, 100% वडिलांसारखी नसते. कारण आईचे अर्धे आणि वडिलांचे अर्धे मिक्सिंग होतं बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओव्हर. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, हे 2 क्रोमोझोम असे आहेत, त्यातला हे वरचं व्ही वरती उचलून घेतलं जातं, हे खालचं खाली वळून गेलं जातं. त्यामुळे अर्धे मिक्स होतात. याला क्रॉसिंग ओव्हर असं म्हटलं जातं. And mechanism of crossing over takes place 4 substages. पहिल्यांदा सिनॅप्सिस,
दुसरं टेट्राड फॉर्मेशन, टेट्रा म्हणजे 4, टेट्राड फॉर्मेशन. तिसरं क्रॉसिंग ओव्हर आणि चौथं टर्मिनलायझेशन. या 4 सब स्टेजेस होतात तेव्हा मेकॅनिझम ऑफ क्रॉसिंग ओव्हर झालेला आपल्याला दिसून येतो. या पद्धतीचा हा कन्सेप्ट असेल क्रॉसिंग ओव्हर. हा 2 मार्काला प्रश्न पडू शकतो. राईट अ नोट ऑन क्रॉसिंग ओव्हर. द नेक्स्ट ऑटोसोमल इनहेरिटन्स. ऑटोसोमल इनहेरिटन्स म्हणजे काय, तर आपल्या बॉडीमध्ये आपला क्रोमोझोम नंबर किती आहे, 46. त्यातले 44 कोण असतात, ऑटोसोम. 44 ऑटोसोम असतात. हु कंट्रोल ओनली बॉडी कॅरेक्टर. ज्याचा संबंध फक्त बॉडी कॅरेक्टरशी असतो. आणि राहिलेले 2 कोण असतात, सेक्स क्रोमोझोम. XX असेल तर फिमेल असते आणि XY असेल तर तो मेल असतो. हे ते 2 सेक्स क्रोमोझोम. म्हणजे हे 44 आणि हे 2 46, किंवा हे 44 आणि हे 2 46. या पद्धतीनं 46 नंबर आपला क्रोमोसोम नंबर असतो. हे ऑटोसोम बॉडी कॅरेक्टर कंट्रोल अँड कोऑर्डिनेट करतात आणि हे सेक्स क्रोमोझोम सेक्स कॅरेक्टर कंट्रोल अँड कोऑर्डिनेट करत असतात. हे बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. आता ऑटोसोमल इनहेरिटन्स म्हणजे काय, इनहेरिटन्स म्हणजे अनुवंशिकता, वाहून नेणं. आणि ऑटोसोमल म्हणजे या ऑटोसोमच्या रिलेटेड. याचा अर्थ ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग्स विथ द हेल्प ऑफ ऑटोसोम्स. या ऑटोसोमच्या मदतीनं आई वडिलांची शारीरिक गुणवैशिष्ट्य मुलाबाळांच्या पर्यंत वाहून नेली जातात. याला ऑटोसोमल इनहेरिटन्स असं म्हटलं जातं. and it is influenced by dominant genes, autosomal dominant genes, as well as autosomal recessive genes. autosomal dominant genes ने इन्फ्लुएन्स होतं किंवा रिसेसिव्ह जीन्स ने सुद्धा होतं. त्यातलं डॉमिनंटचं एक्झाम्पल असेल विडोपिक आणि रिसेसिव्हचं एक्झाम्पल असेल फिनिलकीटोन्युरिया. या पद्धतीची 2 वेगवेगळी एक्झाम्पल या ठिकाणी आहेत. वी सी वन बाय वन. एक एक एक्झाम्पल आपण समजून घ्यायचं. फर्स्ट अबाउट विडोपिक. विडोपिक म्हणजे नेमकं काय, सपोज दिस इज अवर फेस. समजा हा आपला चेहरा आहे. इथं आपले हे कान असेल, हे नाक असेल, तोंड, या पद्धतीने. आता या ठिकाणी केसाची रचना समजा अशी असेल, म्हणजे व्ही शेप. इथून केस आतमध्ये गेलेले आहेत, या बाजूने आतमध्ये गेलेले आहेत, पुढे मात्र असे पुढे आलेले आहेत. इकडून कधी कधी थोडा टक्कल असतो, इकडून कधी कधी थोडा टक्कल असतो, आणि पुढे मात्र इथपर्यंत केस असतात. याला म्हणायचं विडोपिक. केसाची रचना, हेअरस्टाईल व्ही शेपने जर असेल, इकडून नाही तर मध्येच पुढे आलेले, या पद्धतीची रचना असेल, याला म्हटलं जातं विडोपिक. Actually, it is due to presence of autosomal dominant genes. Autosomal dominant genes मुळे होतं. अर्थात अशी केसाची रचना असल्यामुळे फार काय मोठं नुकसान होतं किंवा फार काय फायदा होतो असं काही नाही. हे बॉडी कॅरेक्टर आहे. वडिलांना या पद्धतीची केसाची रचना असेल तर कदाचित ते गुण त्याच्या मुलातच गेले तर मुलाला सुद्धा असं असू शकतं. कारण या पद्धतीचे जीन्स, ऑटोसोमल जीन्स वडिलांचे मुलात वाहून नेले गेले, म्हणून त्याला ऑटोसोमल इनहेरिटन्स असं म्हटलं जातं. and here this type of hairstyle or widopic also present in both homozygous as well as heterozygous condition. म्हणजे दोन्ही सुद्धा क्रोमोझोम जर असे कॅपिटल
जीन्स किंवा अलील कॅपिटल डब्ल्यू म्हणजे होमोझायगस कंडिशन असलं तरी सुद्धा अशी रचना होऊ शकते, किंवा हेटेरोझायगस म्हणजे कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू असे दोन्ही अलील असले तरी सुद्धा रचना होऊ शकते. होमोझायगस एज वेल एज हेटेरोझायगस कंडिशन मध्ये सुद्धा अशा पद्धतीची विडोपिक हेअरस्टाईल असू शकते. And here both in male and female equal chances of widowic. मुलींच्या मध्ये किंवा मुलांच्या मध्ये दोघांच्या मध्ये सुद्धा इक्वल चान्सेस आहेत आई वडिलांचे विडोपिकचे गुणवैशिष्ट्य कॅरी व्हायचे. हे एक महत्वाचं लक्षण आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, हा काय त्याला डिसीज आपण म्हणू शकत नाही. यानं फार काय मोठं नुकसान होणार आहे किंवा फार काय फायदा होणार आहे असं बी काय नाही, पण हे एक कॅरेक्टर आहे. इट इज ऍक्च्युअली ऑटोसोमल इनहेरिटन्स. द नेक्स्ट PKU, phenylketonuria. Actually it is a disease. It is inborn उपजत metabolic disorder. इनबॉर्न उपजत मेटाबॉलिक डिसऑर्डर, चयापचयाच्या संदर्भात केमिकल रिएक्शन ज्या बॉडीमध्ये घडतात त्याच्या संदर्भात उपजत घडणारी ही प्रक्रिया आहे किंवा डिसीज आहे. इट इज कॉज्ड ड्यू टू ऑटोसोमल रिसेसिव्ह जीन्स. When such type of autosomal recessive genes are present, then असे जर जीन्स असले रिसेसिव्ह जीन्स, then here phenylalanine hydroxylase enzyme is not produced in that person. त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये phenylalanine hydroxylase enzyme प्रोड्यूसच होत नाही. When such type of enzyme is not produced in body, then amino acid phenylalanine not convert into tyrosine. त्याचं रूपांतर टायरोसिन मध्ये होत नाही. आणि ही जर कन्व्हर्जनची प्रोसेसच झाली नाही तर phenylalanine and its derivative synthesized in blood and cerebrospinal fluid of that person. ते phenylalanine किंवा त्याचे डेरिव्हेटिव्ह त्या व्यक्तीच्या ब्लड मध्ये, सेरिब्रोस्पायनल फ्लुइड मध्ये किंवा युरिन मध्ये सिंथेसाइज होतात, साठतात. Hence such type of disease is called as a phenylketonuria. And here such patient or person may cause mental retardation. त्या व्यक्तीच्या मेंदूवरती सुद्धा परिणाम झालेला दिसून येतो. अशा पद्धतीचा हा इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. इट इज ड्यू टू हिअर रिसेसिव्ह ऑटोसोमल जीन्स. आणि हा ऑटोसोमल इनहेरिटन्स या मध्ये मोडतो हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. थोडक्यात युरिन मध्ये किंवा ब्लड मध्ये किंवा सेरिब्रोस्पायनल फ्लुइड मध्ये phenylalanine and its derivative जर सिंथेसाइज झाले तर या प्रकारचा डिसीज डायग्नोस होतो. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. आय होप यू अंडरस्टँड टुडेज दिस concept. Is it clear? Okay, thank you.